नमस्कार मित्रांनो, वंश किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी इथे मेथीचे पराठे बनवलेले आहेत। चला तर आपण याची रेसिपी पाहूयात। बघू शकता किती छान आणि मऊसूत हे पराठे झालेले आहेत, किती छान झालेले आहेत। ही रेसिपी पण खूप सोपी आहे आणि खायला खूप चविष्ट आणि हेल्दी पण आहेत, म्हणजे पौष्टिक भरपूर आहेत। चला आपण याची रेसिपी बघूयात। एक वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथे बेसन मी घेतलेलं आहे 2 टेबलस्पून। याने आपल्या पराठ्याला खूप छान टेस्ट येते। त्यामध्ये आता बारीक कापून घेतलेली मेथी घालून घेऊयात। इथे 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा आपण यामध्ये जिरा पावडर घालून घेऊयात। हिरवी मिरची आणि लसूणची इथे मी पेस्ट करून घेतली आहे, ती यामध्ये घालून घेतली आहे। मध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात। थोडा ओवा मी इथे हातावर थोडासा घासून घेतलेला आहे, तो घालून घेऊयात। अर्धा चमचा हळद घालून घेऊयात। थोडा लाल मिरची पावडर, बारीक कापून घेतलेला कांदा आणि इथे कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे, ते घालून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। हे आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे। एकसाथ आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, कारण ह्या ज्या पालेभाज्या असतात याचे आपण जे पराठे बनवतो तर पालेभाज्याला भरपूर पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करूनच यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। आपण यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करूयात आणि याचा गोळा मळून घेऊयात। आता हा गोळा मळून झालेला आहे अशा पद्धतीने। आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात। आता आपण याचे पराठे लाटून घेऊयात। आपण तव्यावर टाकून घेऊयात हा पराठा आणि यावर थोडं तेल घालून घेऊयात आणि हा व्यवस्थित भाजून घेऊयात। याचा पिठाचा गोळा तुम्ही तेव्हाच मळा जेव्हा तुम्हाला वेळेवर ते बनवायचे आहे। जर आधीच बनवून ठेवला किंवा हा थोड्या वेळासाठी जरी ठेवला तर याला लगेच पाणी सुटायला लागतं। त्यामुळे जेव्हा आपल्याला पीठ मळल्यानंतर लगेच आपण पराठे बनवायला घेऊयात आणि पातळ पातळ असे जर बनवले तर खूप छान आणि मऊसूत हे बनतात। व्यवस्थित आपल्याला दोन्ही साइडनी परतून आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे, भाजून घ्यायचे आहे व्यवस्थित। बघू शकता किती छान दिसतंय। ते पराठा झालेला आहे, आपण काढून घेऊयात। आपले पराठे रेडी झालेले आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।